वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता 2 दिवसापूर्वी माननीय राजसाहेबांसोबत माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत जी मीटिंग झाली त्याच्यात उपस्थित केला होता. तेव्हा तात्काळ माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी आहेत त्या विचारलेल्या. तेव्हा आमचे MMRD चे आमचे जॉईंट MD जिंदल साहेब हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शनास आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नाहीये. त्या क्षणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तिथून DRM साहेबांना फोनही केला. त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मेगा ब्लॉक देऊन टाका, परंतु हा पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि जिंदल साहेबांना त्या दिवशी सांगितलं की इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाहणी करा तिथे. त्या अनुषंगाने आज ही पाहणी केलेली आहे. दोन्ही जे अप्रोच आहेत देसाई साईडचा आणि डोंबिवली साईडचा त्याची पाहणी केली आम्ही. त्या क्षणी काही लँड एक्विजिशनचे काही इश्यू होते ते आम्ही डिस्कस केले, त्यांचा मार्ग काढला. आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बाबी आहेत त्या समजून सांगितल्या. सोबत त्यांचे इंजिनियर्स पण आहेत. एकंदरीतच या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते. जिंदल साहेब स्वतः याच्यावर लक्ष ठेवून राहणार आहेत. जे गाववाल्यांचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ 19 कोटी रिलीज केलेले आहेत शासनाने, त्याचा काही लोकांनी मोबदला घेतलेलाही आहे. त्यामुळे लँड एक्विजिशन हा या पुलापुरता जो विषय तो भाग राहिला नाहीये. दुसरी गोष्ट पलावा पुलाचा जो दुसरा पूल आहे जुना रेल्वे पुलाच्या साईडचा तो अजून अपूर्ण आहे. तर त्याच्या खालची अनधिकृत बांधकामं वगैरे काढली नाही तर हा पूल लवकर पूर्ण होणार नाही हे त्याचे निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि लवकरच त्याच्यावरही कारवाई केली जाईल असं आश्वासन केलं गेलं.